पण जसं मोठा अक्कल नव्हती जी पण माझी बायको माझी इन्सल्ट करायला एक सेकंड तिला चार्ज मिळाला नव्हता. नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, कसे आहेत? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे द महाराष्ट्रीयन कपल. आणि किती पण प्रॉमिस केलं मी तुम्हाला की मी कंटिन्यू ब्लॉगिंग करेन, ते काय माझ्याकडनं होणार नाही. जाऊन देतात, मी परत प्रॉमिस नाही करत. तर आज आहे मंडे आणि माझं जस्ट ऑफिसचं काम म्हणजे ऑलमोस्ट संपलं. आता जेवायचं वेळ झाली, 2:30 वाजले, तर जेवीन मी थोड्या वेळाने. आणि आम्ही कोल्हापूरला गेलो होतो, तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर आम्ही कोल्हापूरवरून ना काही गोष्टी आणल्या, आम्ही पालेभाजी पण आणल्या. तर त्याची हसून घे, पहिले एकदा हसून घे. तर आम्ही येताना पालक असते ना त्याची भाजी आणि एक हिरवा माठ, मला आय डोंट नो हिरवा माठ, ही ते काका बसले होते आणि ते भाजी घ्या बोलत होते. ही कृतिका विचारते कुठली भाजी, तर ते भाजीचं नाव काहीतरी वेगळं सांगत होते. पण ती काल भाजी बनली एवढी सुंदर लागली ना. काय म्हणते, हिरवा माठ असतो का? म्हणजे कोल्हापूर साईडचे कोण असेल तर प्लीज सांगा त्या भाजीला काय म्हणतात. असं हिरवा माठ, लाल माठासारखी थोडीशी मध्ये हिरवा असतं. आणि हिरव्या माठाला कोल्हापूरमध्ये काय म्हणतात ते पण कारण मी जेव्हा त्यांना माठ बोलली तेव्हा त्यांना नाही समजलं. त्यांनी काहीतरी वेगळंच भाजीचं नाव सांगितलं. एस वरनं काहीतरी सांगितलं मला, वरनं काहीतरी असं काहीतरी सांगितलं. तर कोल्हापूरमध्ये त्या हिरव्या माठाला किंवा काय म्हणतात ते प्लीज सांगा. तुम्ही काय म्हणता? पालक, कोल्हापूरवरून आणलेलं पालक पनीर. एवढं मिक्सर मध्ये ग्राइंड केलं? हा पेस्ट आहे ती. ते पनीर आहे. ओके. आणि ते बाजूला ते दही आहे. टोपात काय जरा दाखव तुमच्या टोपात. याच्यामध्ये आहे कांदा टोमॅटोची पेस्ट जी शिजते. बाय द वे हे रेसिपी नाहीये, मी फक्त तुम्हाला ही दाखवायची. भाजीचा तर ऑलरेडी पोस्टमॉर्टम झालाय. पोस्टमॉर्टम म्हणजे तिला ग्राइंड करून टाकलीस तू मिक्सी मध्ये. पनीर हे आणि डाळ पालक पण बनवते मी आज. सगळं पालक स्पेशल डाळ पालक. कालची भाजी खूप सुंदर होती. आणि आम्ही कोल्हापूरवरनं काय आणलं मी तुम्हाला दाखवतो. कोल्हापूरवरनं मी माझ्यासाठी कोल्हापुरी चप्पल आणली. ही बाय द वे ही थोडीशी वेगळ्या स्टाईल मध्ये घेतली. म्हणजे थोडीशी ब्राऊन डार्क ब्राऊन, याला कुठला कलर म्हणतात सॉरी. हे बघा, दिसतंय का तुम्हाला? मी तुम्हाला वाटलं परत दुसऱ्या अँगलनी पण दाखवेन. खूप छान आहे. मला हे जे लाल असे गोंडे असतात ते खूप आवडतात. आणि बाय द वे ही ते आमदार स्टाईल असते ना, आमदारांची ती स्टाईल केली. तर मी जरा आमदार लुक करेन कधीतरी. आता कधी करेन ते मला माहित आहे. पण यार माझी इच्छा होती, मी कोल्हापूरला जेव्हा पण जाईल आता म्हणजे लहानपणी तर गेलो होतो, पण तेव्हा काय एवढा काय शौक नव्हता. पण जसं मोठा अक्कल नव्हती जी पण माझी बायको माझी इन्सल्ट करायला एक सेकंड तिला चार्ज मिळाला नव्हता. तर ही मला ना ऍक्च्युली कोल्हापुरी चप्पल मिळाली अराउंड कितीला, 550 ला काहीतरी 650 सांगितलं होतं त्या काकाने होते, सॉरी ऍक्च्युली मुलगाच होता तो. तर कृतिकाने बार्गेन करून 550ला दिली. खूप सुंदर आहे. आता मी जर आपले एक आउटफिट बघतो, माझ्याकडे एक व्हाईट कलरचा मस्तपैकी मी न्यू कुर्ता पैजामा घेतला होता, पण तो घालायची कधी म्हणजे वेळ आलीच नाही अजून. तर घाली. आणि माझ्या कृतिकाने पण घेतली एकदम भारीवाली चप्पल, मम्मीसाठी घेतली. हमारे सासूमा केलेली आहे. और बाकी छोटे मोठेच आयटम आणलं. आणि हो, खूप एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ती पण दाखवायची. जरा मी ही चप्पल जरा रेडी करून ठेवतो. आता याचा मुहूर्त होप सो लवकर येऊन दे, नाहीतर ती तशीच राहील. पण मला घालायची आहे. थांबा एक मिनिट, तर मी तुम्हाला जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती पण दाखवतो. तर मी जे कोल्हापूरवरनं काही गोष्टी आणल्या. आता हा जो मी फ्लॉन्ट करतोय, हा कॉपरचा कडा आहे. माहिती आहे, माझ्याकडे ह्याच्या अगोदर चांदीचा कडा होता, तो मी काढला आणि मला हा खूप आवडला. तर हा मी घेतला 100 रुपयाला. हा आपला ज्योतिबाचं जे मंदिर होतं त्याच्या बाहेरून घेतला. मी हिला बोललो असं सेम मला सोन्याचा कडा हवा आहे. सोन्याचा मस्करी केली. अजून एक गोष्ट, आम्ही महालक्ष्मीला गेलो होतो. महालक्ष्मीची ती छोटीशी फ्रेम आहे ती आणली. आणि हे छोटंसं गोपाळाचं तुम्हाला हे दिसत असेल मूर्ती,
ती कृतिकाने ज्योतिबाच्या मंदिराच्या इकडनं घेतली, कारण की तिला अचानक सडनली आय डोंट नो सडनली तिला असं मनात आलं की घेतली पाहिजे, मग तिने घेतलं. आणि महालक्ष्मीची फ्रेम मला खूप टायमापासूनच घ्यायची होती, तर आम्ही तिकडनं आणली. मला ना अजून एक फ्रेम आवडली होती, म्हणजे एक मस्त अशी प्रॉपर फ्रेम होती, मागून लाईट्स होते आणि ते तारक महालक्ष्मी यंत्रच म्हणतात ना, सॉरी हां महालक्ष्मी, ते पण असं प्रिंट होतं, खूप छानच होतं. पण कृतिका बोलली नको आपण ते छोटंसंच घेऊ, आम्ही छोटंसंच घेत आहे. तर आम्ही कोल्हापूरला, म्हणजे मम्मी पप्पांनी पण सांगितलं की जा कोल्हापूर, आमचं लग्नाला तर गेलो. आम्ही महालक्ष्मीला मुंबईला जे आपलं महालक्ष्मीचं टेम्पल आहे तिकडे गेलो होतो आणि धानूच्या महालक्ष्मीला पण गेलो होतो, पण कोल्हापूरची महालक्ष्मी पेंडिंग राहिलेली. आता ह्याच्या मागे थोडंसं सांगू का इन्फॉर्मेशन? मी तुम्हाला सांगतो. आता आम्ही कसं आहे ना, आमच्या घरी ना, म्हणजे पहिल्यापासून म्हणजे माझी मम्मी पप्पा आमची कुळदैवत म्हणून महालक्ष्मीच, म्हणजे अशी मानतो आम्ही, महालक्ष्मीच मानतो. पण काही वर्षापूर्वी असं काही ते शोधतात ना, म्हणजे थोडंसं रिसर्च करत होतं तेव्हा असं मम्मीला कोणाकडं कळालं की मालवणची भगवती आमची कुळदैवत आहे. पण आता त्याच्यामध्ये पण थोडंसं प्रॉब्लेम, म्हणजे कसं, हे बघा, देव शक्ती एकच आहे, ते मला पण माहिती आहे. बस जस्ट कसं आपला कुळाचार राहून जातो ना, तर त्याच्यामुळे. तर त्याच्यासाठी मग आम्ही भगवतीला तर जाऊनच आलो होतो. मी जेव्हापासून भगवतीला गेलो आहे तेव्हापासून थोडंसं आमचं असं बोलतात ना, थोडंसं बऱ्यापैकी, म्हणजे तुम्हाला पहिले माझं सगळं माहीत नव्हतं बऱ्यापैकी, तर महालक्ष्मीचं एक पेंडिंग होतं, ते पण करू की ठीक आहे, जे असेल आमची कुळदेवत दोघांपैकी कुठली, तर आमचं जर काही बाकी राहिलं असेल तर ते त्यांच्याकडनं आमच्याकडनं पूर्ण करून घेते. जर तुम्हाला कुळाचार कुळबद्दल काही माहिती, म्हणजे मी म्हणजे समजा माझ्यापेक्षा तुम्ही सगळे बरेच जण मोठे आहेत, तुम्हाला माझ्यापेक्षा म्हणजे जास्त इन्फॉर्मेशन असेल माहिती, तर कुळाचार हे कसं असतं, कसं शोधायचं. आमच्या घरी म्हणजे मम्मी पप्पांना पण एवढं काही नॉलेज नाही आहे, तर तेवढी काय इन्फॉर्मेशन नाही आहे. पण असं माझ्या पण मनात आलं होतं की कृतिका आपण एकदा जाऊन येऊ. आणि मी म्हणजे काय बोलतात ना, लकीली पौर्णिमाच्या दिवशीची तिकीट, म्हणजे आम्ही तिकडे पोहोचलो होतो, ती कशी झाली सिलेक्ट ती पण मला माहिती आहे. आणि खूप सुंदरसं दर्शन झालं आमचं. ज्योतिबाला पण एकदम माझं मन एकदम भरून आलं. ह्या टायमाला झालं काय माहिती, मी नॉर्मली मंदिरात जातो ना, तर मी बसतो 5-1 मिनिटं 10-1 मिनिटं तरी बसतो. पण ह्या टायमाला मी दोन्ही मंदिरात बसलो होते, कारण की ते काका आमच्यावर जे होते ना, त्यांचीच घाई एवढी झाली की त्यांना घरी जायचं होतं दुपारी जेवायला. तर मग मी बोललो राहून दे, चल जाऊ दे, झालं ते झालं. आणि काय अजून काहीतरी बाकी राहिलं ते सांगायचं, आता माझ्या आठवत नाही. जेव्हा मला आठवेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन, कारण आता मला जाम जोराची भूक लागली. तिचं पालक पनीर कधी बनेल काय माहिती. हे बनलं का म्हणलं, मग आता आम्ही जेवू आणि मग पुढचा ब्लॉग मी कंटिन्यू करू. आणि हो, ह्याच्या अगोदरचे म्हणजे 2-3 ब्लॉग आहेत ते मी एडिटच नाही केलं. एक तर माझ्या बहिणीने गाजरचा हलवा बनवला होता 31 डिसेंबरला, तेव्हा तुम्हाला माहिती आहे सगळी गडबड झाली, तर तो व्हिडिओ मी टाकलाच नाही. आणि दुसरा, आम्ही टिटवायला गेलेलो, बाबडीचा मस्त, जेव्हा राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठा होती तेव्हा तिथे टिटवायला एक शो केला होता, तर तिने डान्स केला होता. तो पण व्हिडिओ माझ्याकडे राहून गेला. तर बघतो आता मी हा जर शूट केला तर टाकीन कधी ते मला माहिती नाही. प्रयत्न करीन की जर संध्याकाळी वेळ मिळाला तर नक्कीच एडिट करून टाकून देईन. आणि बघू लेट्स सी कसं जातो. आता हा वीकेंड तर म्हणजे हा वीक कसा जाणार ते मला पण माहिती आहे. वीकेंडला सुट्टी होती, संडेला आणि 26ला पण होती. सॅटर्डेला मी वर्किंग होतो. बाकी मजा केली. आणि पुढचं आता काय जे जसं असेल तसं सांगेन. बाकी तुम्हाला कोणाला इन्फॉर्मेशन असेल की कुळाचार कुळदेवीबद्दल, कुळदेव असतो, तर थोडीशी माहिती तुम्ही कमेंटमध्ये सांगाल तरी चालेल. मी वाचतो कमेंटचे रिप्लाय कृतिका करते, पण मी वाचतो कमेंट, ठीक आहे. चला. आणि डिलिशियस असा माझा तडका लावून झालेला आहे, त्याच्यामुळे ही लाल मिरची दिसते. डिलिशियस असा पालक पनीर तयार आहे. आता तुम्ही म्हणाल की काय ते पूर्ण ग्रीन का नाही आहे, तर पूर्ण ग्रीन आहे ना, मला ग्रेव्ही आवडत नाही, तर मी टोमॅटो प्युरी थोडी जास्त टाकली आहे आणि तशी बनवलेली आहे. आणि या कलर ग्रेडिंगमुळे त्याच्यात लाल दिसते, पण ही ॲक्च्युअलमध्ये थोडी ग्रीनिश आहे ना. बघ याच्यात लाल दिसते, ह्याच्यात बघ कशी. तो फोनचा तू दुसऱ्या फोन मी एक फोटो टाकीन ह्याच्यानंतर, मग तुम्हाला कळेल. त्या फोन पे तसंच येणार तुला. आणि हा शायनिंग बघा, मी अशीच घालून बघितली कशी वाटते. हे लहान मुलं कशी चांगली नाही वाटत आहे, पण अशी चांगली वाटते. खाली दाखव पायावरती. छान एकदम मस्त कशी वाटते. याच्यामध्ये माहिती का, एक ती कोल्हापुरी चप्पल येते ज्याच्यामध्ये चर चर आवाज येतो बघा, चर चर. ती मला घ्यायची आहे, पण ती मी केव्हा घेणार, जेव्हा मी आमदार बनेन तेव्हा. चला बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग. नेक्स्ट व्लॉग संपला व्लॉग. ठीक आहे, चालेल. पालक पनीर आणि ते टेस्ट कर. आणि तुझी चप्पल दाखवली. एक मिनिट थांबा, एक मिनिट.
हा थांबाल थांबाल. तिची चप्पल अशी आणा अशी लखलखते ती चप्पल. बाबा थांबा, बाहेर जायला की पण जा ना मग. तिची चप्पल आम्ही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवू. ती चप्पल खूप जणांना आवडली. कितीला घेतली तू? 200. आणि एक मिनिट हो, अजून पण आयटम होते. एक मम्मीसाठी घेतली कोल्हापुरी चप्पल, ती मम्मीला देऊन टाकली. आणि आम्हाला सासू माँ के लिए वो हम लोग बोईसर जाएंगे तब देंगे. दाखवायची कुठे ती? दाखवू शकतोस. किती आहे बरं? थांबा जरा, एक मिनिट होल्ड करायला लागेल तुम्हाला. मी ही पण शेवटची दाखवून टाकतो. माझा एक्साइटमेंट संपेल नाही सांगणार. दिस इज पहिले मी ही कृतिकाला घेणार होतो, पण ती नंतर कृतिकाचं झालं ती थोडी दुसरी घेतली. हे बघा, ही मी मम्मीला घेतली. ही घेतली. सुंदर, छान. सुंदर ना? कशी वाटते? फोटो काढा थंबनेल साठी. चला बाय बाय. आम्ही तुम्हाला भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मजा करा. आणि हो एक मिनिट जातच बरं. आता मला एक गोष्ट आठवली म्हणून मी बोलतोय. मी कोल्हापूरला येण्याच्या अगोदर मी ब्लॉग मध्ये सांगितलं होतं मी कोल्हापूरला येणार आहे. आता मी कोल्हापूरला घरी आल्यावर तुम्ही सगळ्यांनी कमेंट केला जाता तू कधी आलेला आम्हाला सांग. आणि आम्ही वेट करत होतो. मी शरदला म्हणली शरद यार आपलं फॅन फॉलोईंग अजिबात नाही. काय बोलायचं नाही, पण मला कोण भेटत सॉरी आम्ही वाट बघत होतो यार. आता काय, आता मी आलो, मी सांगितलं पण होतं मी येणार आहे कोल्हापूरला, मी येणार आहे कोल्हापूर. ठीक आहे, बात नाही. नेक्स्ट टाइम कधी भेटू. आणि कृतिकाची हाईट एवढी तर कृतिका अशी करते. असं कर ना, माझी हाईट केवढी आहे, वरती घे ना. काय उपयोगाचा नाही कॅमेरामॅन. चला ठीक आहे, आता हे ठेवतो मी, जरा जास्त शायनिंग बस झाली आता. चला बाय बाय.